हरिओम सर्वांना. आज आपण आपलं तिसरं उपनिषद चालू करूया. तेजोबिंदू उपनिषद. अमृतनाथ झालं आपलं. योग तत्वोपनिषद त्याच्या आधी झालं. हम्म. आज आता तेजोबिंदू उपनिषद बघूया. हम्म. तेजोबिंदू या नावावरून कोणाला काय वाटतं किंवा काय असू शकेल? बोला, काय वाटतं तुम्हाला अंदाजे? का हे नाव दिलं असेल? तेज या शब्दाचा अर्थ चैतन्य या हिशोबाने असेल. हम्म. पटतंय का बघा. आणि बिंदू म्हणजे असं काहीतरी सूक्ष्म किंवा छोटे, सर्वात अशा पद्धतीत. हम्म. त्याच्याविषयी माहिती देणारं उपनिषद. सूक्ष्मातिसूक्ष्म अशा प्रकारचं जे चैतन्य आहे त्याची माहिती देणार. हम्म. चला, त्यातला प्रथम अध्याय आपण सुरुवात करूया आधी. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. पहिला अध्याय. ओम तेजो बिंदु परम ध्यानम विश्वात्म हृदि संस्थितम अणवम शांभवम शांतम स्थूलम सूक्ष्मम परम च यत्. आता ह्या तेजोबिंदू विषयीची माहिती द्यायला सुरुवात केली. इथे पहिलाच शब्द आहे ओम. ओम विषयी, ओम या तेजोबिंदू विषयी असं पण त्याचा अर्थ घेता येऊ शकतो. ओम तेजोबिंदू परम ध्यानम विश्वात्म हृदय संस्थितम. आता इथे व्यष्टी आणि समष्टी दोन्ही ठिकाणी हे हृदय हा संबंध आला. विश्व आणि आत्म, बरोबर. अख्ख्या विश्वातील सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी असणार. ओके. म्हणजे विश्वात्म हृदय संस्थितम सगळ्यामध्ये आहे असलेलं याचं परम ध्यान. कशाचं? ओम तेजो बिंदू. ओके. आता पुढे आणवम. आणवमचा अर्थ सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म. शांभवम म्हणजे शिवस्वरूप. आता शिव या शब्दाचा अर्थ आहे जो नाही आहे किंवा जो अस्तित्वात नाही किंवा जिथे पोकळी आहे किंवा जो आकाश सूक्ष्म स्वरूपातला आहे, म्हणजे ज्याचं अस्तित्वच नाही आहे, जो जाणवता आपल्या इंद्रियांच्या परे आहे. आपल्याला जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याही व्यतिरिक्त जी गोष्ट आहे जी अस्तित्वातच नाहीये अशा स्वरूपात म्हणजे शिव. शिव म्हणजे एक प्रकारची पोकळी म्हणा किंवा जे अस्तित्वात नाही त्याला शिव असं संज्ञा आहे. आलं लक्षात? तर याविषयी आपल्याला जाणायचं आहे. ईश्वर के शिव स्वरूप की प्राप्ति करने वाला तथा गुरु की शक्ती से. आता शांतम स्थूलम, शांत आहे, अत्यंत शांत. तिथे कुठलाही शब्दाचा अंतर्भाव नाही आहे. शांत. स्थूल सूक्ष्म परम च तत्. स्थूल पण आहे, सूक्ष्म पण आहे आणि त्याही पलीकडे आहे. आलं लक्षात? आता असं जेव्हा वर्णन येतं तिथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की स्थूलम सूक्ष्म परम च तत् म्हणजे त्याला कुठला डायमेन्शन आहे का? तर नाही. त्याही पलीकडे आहे आणि पर आहे. पर म्हणजे काय?
पर आणि अपर असे दोन शब्द आहेत. बरोबर. पर म्हणजे हम्म. उच्च दर्जाचे. तर असं त्याचं वर्णन केलेलं आहे. बघा काय काय केलंय ते. प्रणवाचं स्वरूप आपण आता बघायला सुरुवात केली, किंवा तेजो बिंदू या हम्म. विषयीची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे. हं? आणि हम्म. त्याचा ध्यानाचा महिमा अशा पद्धतीत प्रश्न येऊ शकतो. बघा, प्रश्न थोडासा लिहून घेतला तरी चालेल, की प्रणवाचे स्वरूप वर्णन करून त्याच्या ध्यानाचा महिमा वर्णन करा, असा जर प्रश्न आला तर आपल्याला हा उत्तर लिहिता आलं पाहिजे. म्हणजे प्रणवाचं जर आपण लोकांना महत्व पटवून दिलं सुरुवातीलाच, उपनिषदाच्या सुरुवातीलाच, त्याचा महिमा काय आहे, हे उपनिषद वाचण्यामागे तुम्हाला काय मिळणार आहे, या उपनिषदातून तुम्हाला काय घ्यायचं आहे, या सर्वांसाठी हा तेजोबिंदू किती महत्वाचा आहे हे समजवण्यासाठी हे सुरुवातीचे श्लोक आहेत. म्हणजेच त्याचा महिमा सांगितलेला आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. बघा हा, तेजोबिंदू परम ध्यानम विश्वात्म हृदय संस्थितम. विश्व आणि आत्म हे दोन कशाच्या अर्थाने आपण घ्यायचे? विश्वाच्या सगळ्या हृदयात स्थित आहे असं पण घ्यायचं, आणि आत्महृदय स्थितम म्हणजे स्वतःच्या हृदयात पण स्थित आहे अशी गोष्ट. बरोबर. व्यष्टी म्हणजे हम्म. काय आणि समष्टी म्हणजे काय, त्याचं मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. व्यष्टी म्हणजे स्वतःच्या हृदयात स्थित आहे, आणि तेच जे चैतन्य आहे ते सर्व सृष्टीत या ठिकाणी अंतर्भूत आहे. मग अशा पद्धतीत ते समष्टी घ्यायचा अर्थ. हृदय संस्थितम आणवम अत्यंत सूक्ष्म. शांभवन म्हणजे शिवस्वरूप. त्यानंतर शांतम. शांत याचा अर्थ सगळ्या बाजूनी शांत, नुसतं मौन धरलंय म्हणून शांत असं नव्हे, किंवा आवाज कुठला करत नाही म्हणून नाही. सगळे गात्र सुद्धा आपण त्याची हे बघितली ध्यानाची अवस्था मागच्या आपण ह्याच्यामध्ये, की कुठल्याही गोष्टीला शांत, म्हणजे कुठलेही तरंग त्याच्यात पैदा होत नाही. हिंदी थोडस यायला लागलंय मध्ये मध्ये, कारण हे आता हिंदीतच माझ्या समोर आहे, ते हिंदीत आहे. त्याची संहिता जी आहे, म्हणजे हे भाषांतर आहे ते हिंदीतलं आहे माझ्याकडे, त्यामुळे थोडं हिंदी घुसतंय मध्ये मध्ये. थोडक्यात काय, तर कुठलेही तरंग त्याच्यामध्ये उमटत नाही. एखाद दुसरा प्रयोग पण झालेला आहे या बाबतीत, की जेव्हा मनुष्य ध्यानाला बसतो, ध्यानाच्या अवस्था आहेत त्याच्याविषयी संशोधन झालेलं आहे. अमेरिकेमध्ये ईईजी, ब्रेनचा ईईजी करून ध्यानाच्या तीव्र अवस्थेमध्ये माणसामध्ये कशा बदल होतात हे त्यांनी समजून घेतलं. मग त्याच्यामध्ये ते हळूहळू डीप स्लीपच्या अवस्थेमध्ये माणूस जातो, त्याच्या अल्फा वेव्स तयार होतात, वगैरे वगैरे वगैरे. संशोधन भरपूर तयार झालेलं आहे, वाचायला आपल्याकडे अनेक ठिकाणी मिळतं. ह्याच्यात माझ्या मते जग्गी वासुदेवांचं ते आहे ना संस्थान, तर त्यांचं संशोधन आहे त्याच्यावर. माझ्या मते त्यांच्यावरच प्रयोग झालेला होता, आणि म्हणजे त्यांच्या ब्रेनच्या वेव्स या इतक्या कमी होत्या की त्यांना मृत घोषित करता आलं, म्हणजे शक्य असतं. त्यामुळे शांत म्हणजे काय, तर अशा पद्धतीत शांत, एवढं शांत. माणूस जिवंत आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी तरंग उठतीलच ना. निदान ब्लड फ्लो तरी चालू असेल, श्वासोश्वास धीमा तरी का होईना चालू असेल. परंतु हे आपण तत्व बघतोय की जे तेजो बिंदू स्वरूपात आहे, आणि त्याचं शांत हा शब्द हा कशा अर्थाने असू शकतो विचार करा, कारण तो तसा आहे. हम्म. चला, स्थूल सूक्ष्माच्या परे स्थूल पण आहे, सूक्ष्म पण आहे. म्हणजे असं काहीतरी, आता आपण एखादं जर फूटपट्टी घेतली तर आपण काय म्हणू शकतो, की ही फूटपट्टी 1 फूट लांब आहे, म्हणजे त्याला आपण परिमाण दिलं. पण ज्याला परिमाण लावता येत नाही अशी जर कुठली गोष्ट तुमच्या समोर आणली, मोजा की हे विश्व किती मोठं आहे, पण फूटपट्टीनं किती फूट असेल,
किलोमीटरनं किती किलोमीटर असेल? नाही मोजता येत. मग अनंत म्हणजे काय? स्थूल पण अनंत, म्हणजे मायनस मध्ये, प्लस मध्ये पण अनंत आणि मायनस मध्ये पण अनंत, हे लक्षात घ्या. पुढे काही ग्रंथांमध्ये ह्या गोष्टींचं वर्णन आलेलं आहे की ईश्वराचं काय म्हणतात, ऐश्वर, ईश्वर नावाची जी तत्व आहे आपल्याकडे योगामध्ये, ईश्वर म्हणजे आपण देव ही संकल्पना जी घेऊन बसतो, त्याच्याऐवजी आतापासून तुम्ही इथे योगाला आला म्हटल्यानंतर आपण त्याच्याकडे सायंटिफिकली बघितलं पाहिजे थोडंसं. आपण जसं प्रकृती हे एक तत्व मानतो, आत्मा किंवा परमात्मा हे एक तत्व मानतो, आणि तिसरं ईश्वर तत्व मानतो. कोण? योगाचे अनुयायी. योगशास्त्र. योगशास्त्र कोणाचा ग्रंथ आहे? पतंजली योगशास्त्र. बरोबर. त्याच्यामध्ये हे तिसरं ईश्वराचं तत्व सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ईश्वराचं ऐश्वर्याचं वर्णन काही ठिकाणी तुम्हाला केलेलं मिळतं. त्या ठिकाणी सुद्धा हेच वर्णन केलेलं आढळतं की तुम्ही ते मोजू शकत नाही, मोजण्याच्या पलीकडे आहे. मग त्याला कुठलं, आपण कसं म्हणतो की हा माणूस बुटका आहे, हा माणूस उंच आहे. हे काय झालं तर ऍक्च्युअल दोन ह्याच्यामध्ये तुलना झाली. मग अशी एखादी गोष्ट असते की ज्याचं मोजमापच करता येत नाही, त्या मोजमापा म्हणजे व्यतिरिक्त गोष्टीला तुम्ही कशानं उदाहरण म्हणून देणार? असं तुम्ही सांगणार का की ह्या ठेंगण्या माणसाच्या अमुक पट ते मोठं आहे, असं सांगता येईल का? नाही सांगता येत. नाही. हा, किंवा ह्या उंच माणसाच्या अमुक पट लहान आहे असं त्याला काही परिमाण देता येईल का? नाही. म्हणजे परिमाणाच्या कसोटीच्या बाहेर. म्हणून इथे स्थूलम सूक्ष्मम परमचय, स्थूलात मध्ये सर्वात स्थूल असणारी गोष्ट आणि सूक्ष्मामध्ये सर्वात सूक्ष्म असणारी गोष्ट, असं पण त्याला म्हणता येईल, कारण त्याला परिमाण लागत नाही. परिमाण ही आपल्या दृष्टीनं आपल्या ज्ञानेंद्रियांना समजेल अशा भाषेत आपण केलेली परिमाणं असतात, जी तिथे लागू पडत नाहीत, कारण हे अतिंद्रिय आहे. आलं लक्षात? समजलंय ना हो व्यवस्थित? हो हो. समजून घ्या. कारण हे डोक्यात कुठेतरी आपल्या पाठच्या बाजूला असलं पाहिजे. जेव्हा आपल्याला नवीन कुठलं वाचायला घेणार तेव्हा ह्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे, तर त्याचे अर्थ लागतात. नंतर मग काहीतरी सांगितलंय स्थूलम सूक्ष्मम, हा, ओके, एवढंच राहतं लक्षात. पण त्याचा बेसिक अर्थ हा असा आहे, हे मात्र नीट समजलं पाहिजे. वाचता वाचताच लक्षात आलं पाहिजे. पुढच्या कुठल्या उपनिषदात जरी आलं तरी सुद्धा ते कसं आहे, तर याला परिमाणच लागू, स्थूल आणि सूक्ष्म ही परिमाणाच्या भाषेत आपण सांगतो की काहीतरी गोष्ट कशाच्या तरी आधारे सूक्ष्म आहे. म्हणजे पेन हे फळ्यापेक्षा सूक्ष्म आहे, परंतु कशाच्याही आधार लावताच येत नाही अशी गोष्ट आहे ती, म्हणून ती सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही आहे, त्याच्या पलीकडे आहे. अशा पद्धतीत त्यांनी सांगितले आहे, कारण ह्या सूक्ष्म आणि स्थूलाच्या परिभाषेत ती लावता येत नाही, मग त्याच्या पलीकडे आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ही जी उपनिषद आहेत ती का गुह्य अर्थात असतात. हे आता मला समजलेले अर्थ मी तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला पण बरा वाटतो, चांगला वाटतो. माझ्यापेक्षा पण पंडित लोक जगात आहेत, ज्यांना हे आणखी सूक्ष्मरित्या कळतं. तेव्हा मग ते लोक पतंजली सारखा ग्रंथ लिहितात, किंवा पुढे ह्यातलेच काही श्लोकांवर फक्त हटप्रदीपिका येते किंवा घेरंड संहिता येते. ही मग जेव्हा सूक्ष्म अर्थातनं त्यांना जाणवायला लागतात या गोष्टी, त्याच्यानंतर मग त्याच्यावर अध्ययन करून ते स्वतःचं काही मत मांडतात. समजलं? आपण सुद्धा त्याच हम्म. पथावर चालणार. तेवढं ज्याला जेवढं मिळेल तेवढं त्यांना घ्यायचं आहे. बरोबर. मला जेवढं मिळालं तेवढं मी सांगण्याचं काम करतो. दुःखाढ्यम च दुराध्यम दुराराध्यम दुःख आराध्यम दुष्प्रेक्षम मुक्तम अव्ययम दुर्लभम तत् स्वयं ध्यानम. आवाज येतोय का? हो येतोय सर. हा, मध्ये एक फोन येऊन गेला म्हणून म्हटलं ठीक आहे.
बुद्धिमान और मुनियों के लिए इस बिंदु ध्यान साधना बहुत कठिन है। दुराराध्यम, हम्म दुःखाढ्यम, म्हणजे आपण जेव्हा ही साधना करायला घेऊ त्यावेळी काय काय सांगतायत बघा, की हे जे तेजोबिंदू आहे त्याची जेव्हा आपण आराधना करू किंवा त्याचं ध्यान करू किंवा त्याच्याविषयीची आपली उत्कंठा प्रकट करू, तेव्हा आपल्याला काय काय बुद्धिमान और मुनियों के लिए भी इस बिंदु के ध्यान की साधना बहुत कठीण है। म्हणजे जे लोक बुद्धिमान आहेत आणि जे मुनी पदाला पोचलेले आहेत अशा लोकांना सुद्धा ह्या बिंदूच्या ध्यानाची साधना, जी साधना आहे ती कठीण आहे। ह्याला जर सिद्ध करायचं झालं ह्या बिंदूला, तर प्रचंड मेहनत करावी लागते असं ह्यांनी सांगितलेलं आहे। बड़ी मुश्किल से दिख पाता है, अर्थात दुष्प्रेक्ष है। दुष्प्रेक्ष म्हणजे दिसत नाही बऱ्याच जणांना। इस पर बड़ी कठिनाई से ध्यान लगाना पड़ता है। यह प्राणवायु बिंदु सदा एक रूप और अनश्वर है। दुर्लभम च यत् स्वयं ध्यानम। मुनीशी ना, अं, म्हणजेच काय, दुर्लभम, म्हणजे जे लाभ मिळवण्यासाठी चाललेले आहेत। दुर्लभम म्हणजे ज्याला अपेक्षा आहे की ते मला मिळावं, माणूस मार्गावर चाललेला आहे, तर अशा माणसात सुद्धा त्यांनी माणसं कोण धरली आहेत, की जे बुद्धिमान आहेत आणि जे मुनी आहेत अशा लोकांना सुद्धा हे मिळवणं कठीण आहे, ह्याचा लाभ होणं कठीण आहे। अशा पद्धतीत त्याचं दुष्प्राप्य किंवा दुर दुः आराध्य, हे दोन गोष्टी यांनी इथे समजावलेल्या आहेत। म्हणजे आपल्यासारख्या तुम्हा हीनमती लोकांची इथे काय प्राज्ञा, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे। असं म्हणजे आपण म्हणून घेऊ शकतो अशा बाबतीत। मग आता असं कोण म्हणजे अशी जर आराधना करायची झाली तर आपल्याला काय काय करावं लागेल साधकाला? जर ही आराधना करायची आहे, ही साधना करायची आहे, तर काय करावं लागेल? तर यताहारो, जितक्रोधो, जितसंगो, जितेंद्रिय, निर्द्वंद्वो, निरअहंकारो, निराशीर परिग्रह। यताहारो, आता इथे मिताहार शब्द नाहीये बघा, कुठला शब्द आहे? यताहारो। म्हणजे काय? हा, म्हणजे जर तुम्हाला उद्या सेटला नेटला प्रश्न आला यत्ताहार हा शब्द कुठे आहे, तर सांगता आला पाहिजे की आपल्याला तेजोबिंदू उपनिषदामध्ये हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ तोच आहे, नफा तुला भोजन। किंवा मॅडमनी शब्द परवा वापरलेला कुठला शब्द? मिताहार आणि युक्ताहार। युक्त आणि काय म्हणतात त्याला? मि- हित आणि मिताहार मित। आणि हा हित हितकर आणि मित, आणि हा हितकर, मिता, मिता। नफा तुला भोजन करना चाहिए। जित क्रोधो म्हणजे काय? ज्यानं क्रोधावर नियंत्रण मिळवलं, हा, क्रोधावर नियंत्रण मिळवलेलं आहे। जित संगो, संघावर विजय मिळवलेला आहे। आता ह्याच्यात संघ हा माणसांचा तर आहेच, कारण मागच्या उपनिषदामध्ये पण आपण बघितलेलं आहे की संघ करू नये। मागच्या योगतत्वोपनिषदामध्ये ठासून त्यांनी सांगितलं की संघ करायचा नाही। त्याच्यामुळे काय होतं, तर तुमच्या सिद्धींच्या पासून लाभ घेण्यासाठी फक्त लोक जवळ येतात आणि त्यामध्ये तुमचा अभ्यास राहतो, साधना करायची राहते आणि तुम्ही मार्गावरून भरकटता। म्हणून संघ हा इथे दोष मानलेला आहे। पुढे जितेंद्रिय, त्याला काय असलं पाहिजे? जितेंद्रिय असलं पाहिजे। इंद्रियावर जय मिळवणे म्हणजेच काय? प्रत्याहार मॅडम सांगा। प्रत्याहार हा, प्रत्याहार प्रत्याहार। इंद्रियांना त्याच्या आहारापासून मुक्त करणे। इंद्रियांचे विषय हे त्यांचा आहार आहे
त्यांना त्याच्यापासून सोडवणे, हे म्हणजे प्रत्याहार. पुढे जितेंद्रिय झालं. निर्द्वंद्व, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये समान असण्याची शक्ती असली पाहिजे. त्याच्याकडे कुठलं द्वंद्व असता कामा नये. म्हणजे मान आणि अपमान दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी समान असल्या पाहिजे. सुख दुःख समान असलं पाहिजे. उकाडा थंडी समान. अशा पद्धतीत तपवान असला पाहिजे तो. बरोबर, तपस्वी असला पाहिजे थोडक्यात, म्हणजे निर्द्वंद्व. त्यानंतर निरअहंकारो, अहंकार हे पण एक मार्गामधला अडथळाच सांगितलेला आहे, तोही त्याच्यामध्ये असता कामा नये. पुढे आहे निराशी. सर हे तर म्हणजे म्हणजे भगवद्गीतेतल्या श्लोकासारखेच आहेत. स्थितप्रज्ञाचे हा, जे श्लोक आहेत 2-3 सेम तेच आहेत हो सर. समशत्रू हो. मित्रच ते आणि नंतर तुल्यानिंदा. निर काय निराशी म्हणजे आशा कुठल्या गोष्टीला लावून असता कामा नये. अपेक्षा त्यानं सोडल्या पाहिजे कुठल्याही गोष्टीच्या. निरपेक्ष म्हणजे निराशी, सिंपल. आणि अपरिग्रह, कुठल्याही गोष्टीचा संचय न करणे. मग त्या धनापासून, वस्त्रापासून, खाण्यापासून सगळ्या गोष्टीचा संचय न करणे. कुठल्याही गोष्टीचा संचय आपल्याकडे साठवून न करणे. बघा आता सगळ्या परत एकदा वाचून दाखवतो. यताहारो, दुसरं जितक्रोधो, तिसरं जितसंगो, चौथं जित इंद्रिय, त्याच्यानंतर निर्द्वंद्व, निरहंकार, त्याच्यानंतर निराशी किंवा निराशीला काय म्हणणार आपण, निरपेक्ष. कुठल्याही गोष्टीची आशा नाही ठेवायची. हा, निरपेक्ष, अपेक्षा नाही ते कुठल्याही ठिकाणावर. इच्छा आकांक्षा न ठेवणे. हा, बोला. इच्छा आणि आकांक्षा न ठेवणे असं म्हणता येईल ना. हा, इच्छा आकांक्षा निरपेक्ष, या त्याचा सिंपल अर्थ. त्यानंतर अपरिग्रह, म्हणजे जो कुठलाही परिग्रह करत नाही किंवा साठवणूक करत नाही. एवढे सगळे गुण आपल्यामध्ये आपल्याला आणावे लागतील, तेव्हा आपल्याला याची साधना करता येईल. आणि असे जे गुण आहेत ते या जन्मात ऐकायला जरा येत नाही. कठीणच सगळं, फारच कठीण आहे हो. नाही का नाही, कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा असते तेव्हा आपल्याला वाटत असतं. मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या समोर एक हाडांचा सापळा आणून टाकला. आता मी त्याला विचारलं हे कुठून आणले, तर आम्ही रात्री गेलेलो स्मशानात तिकडे, मग तिकडे ते आम्ही असं जमिनीतून खोदून काढली आणि आणून ठेवली. हे झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आम्ही, ठीक आहे तू आणून एवढी ठेवलीस तर क्लॅव्हिकल बोन पहिल्यांदा वाचायला घेऊया म्हणून एनाटॉमीचं पुस्तक काढलं. पुस्तक काढल्यानंतर पहिला शब्द, पहिलं वाक्य त्याच्यामध्ये होतं की क्लॅव्हिकल इज अ सबक्युटॅनियस बोन. कोणी कधी ऐकलेलं सबक्युटॅनियस शब्दच माहिती नाही. मग तो डिक्शनरी शोधून काढायला घेतला तर नॉर्मल डिक्शनरीमध्ये हे शब्दच नसतात हे कळलं. म्हणजे डॉक्टरांची सेपरेट वेगळी डिक्शनरी असते, एवढी एवढी जाड असते. मग त्या शब्दामध्ये शब्द शोधून काढला. सबक्युटेनियस म्हणजे त्वचेच्या खाली असतं लगेच. हा, एवढा साधा अर्थ होता. मग तो पहिलं अख्खं पान वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पहिल्याच पानामध्ये मला 17 शब्द अडकलेले होते. आता ह्या अख्ख्या पुस्तकाचं काय होणार, असंच घेऊन मी बसलेलो होतो. परंतु हे आपलेच पूर्वज आहेत, ज्यांनी हे लिहून ठेवलंय हे आपलेच पूर्वज आहेत. आणि कसंही का होईना आपल्या मेंदूचा त्यांच्यानंतर सुद्धा विकासच झालाय. आलं का लक्षात? इतक्या पिढ्या गेल्यानंतर आपल्या मेंदूचा नक्कीच विकासच झालेला आहे, तो काही खंडर झालेला नक्की नाहीये. मग हे दुष्प्राप्य आहे एवढं बरोबर, पण अप्राप्य म्हणून तरी सांगितलेलं नाहीये. प्राप्त करणं अशक्य असं तर कुठे म्हटलेलं नाही. दुष्प्राप्य आहे, ओके, अवघड आहे. इथपर्यंत आपण
हा, मग आता इथे म्हणून त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये म्हटलंय की मुनी दुर्लभम मुनीनाम च मनीषिणाम. आता हे जे कोणी म्हटले की एवढं सगळं जर एखाद्याच्या अंगी खरोखरच असेल तर तो मुनीच आहे ना. त्याला क्रोध येत नाही, तो कोणाशी संग करत नाही, तो जितेंद्रिय आहे, तो निरपेक्ष आहे, तो कुठलाही संग करत नाही, तो कुठलाही संग्रह करत नाही. हा सगळा पूर्ण म्हणजे परिग्रहापर्यंत पोचला तो माणूस. बरोबर आहे ना. अं, हो. प्रत्याहारापर्यंत पोचला. अशा माणसापर्यंत त्याची सगळ्याचं वर्णन केलेलं आहे बघा. प्रत्याहारापर्यंत पोचलेला माणूस आहे हा. ओके. तर या सगळ्यापर्यंत पोचेपर्यंत मुनिपद प्राप्त होत असेल असं आपण गृहीत धरूया. तर एवढं सगळं असूनही ते प्राप्त होणार नाहीये. आता पुढे अगम्य करता यो. पुढे सर तुम्ही बोललात आणि पुढे ह्यांनी उत्तर पण देऊन ठेवलंय बघा. हो, लक्षात अगम्य अगम्य करता यो गम्य अगमन मानसहा. जो सूक्ष्म ब्रह्म तत्व दूसरों को अगम्य या अप्राप्त है उसे प्राप्त करने का दृढ़ निश्चय साधक में होना चाहिए. तुम्ही बोललात म्हणूनच बहुतेक लिहून ठेवलं असावं. मुखे त्रीणीच विंदंती त्रिधामा हंस उच्यते. उसके मन में गुरु सेवा की लगत होनी चाहिए. इस तेजोमय बिंदु के ध्यान के लिए इन 3 प्रमुख साधनांका सहारा लेते हैं. आता इथे लिहिलंय बघा. मुखे त्रिणीच विंदंती. त्रिणीच विंदंती. आता इथे त्रिणी म्हटल्यानंतर काय समजायचं हा आपल्याला पडलेला प्रश्न असतो. परंतु काही ठिकाणी भाष्यकार असतात. भाष्यकारांनी बरीच भाष्य केलेली असतात ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणचे संदर्भ वापरून आपल्यासाठी ह्या गोष्टी सोप्या केलेल्या असतात. आणि ह्या ज्या हिंदीतल्या टीका आहेत त्या बऱ्यापैकी ह्या सगळ्याचा वापर करून लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण ह्याच्यातल्या गोष्टी घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी वैराग्य, उत्साह आणि गुरुसेवा ह्या त्रिणी म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या की ज्याच्या आधारे या अगम्य जरी असलं तरीही त्याचा प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि त्याच्यासाठी वैराग्य, उत्साह आणि गुरुसेवा या 3 प्रमुख साधनांचा वापर करायला पाहिजे आपण. जे आपण आपलं करायचं म्हणलं तर थोडा त्रास होतोच येतात, कारण त्यातले अनेक संदर्भच लागत नाही. त्यामुळे गुरुच्या माध्यमातून केलं तर कदाचित गती मिळू हा शकते. हा पण आता आपण कसं आहे माहितीये सर की आता आपण म्हणजे विशेषतः तुम्ही फर्स्ट इयरला आहात. बरोबर. तुम्ही सेकंड इयरला जाणार. जेव्हा तुम्ही हे वाचून सगळं पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला काहीतरी कळेल की आता कसं झालंय. तुम्ही डायरेक्ट पीएचडीच्या परीक्षेचे ग्रंथ बघताय. कारण हा उपनिषद आहे. याच्यातून सगळे छोटे छोटे ग्रंथ निर्माण झाले. पुढे जसं तुम्ही छोटे ग्रंथांकडे जाणार तसं तुम्हाला हे मिळणार, गती मिळणार. कारण का तर आपल्याला कसं असं हत्ती आपण आंधळ्यानं हत्ती शोधल्यासारखं चालू आहे आपलं. आता तुम्हाला कसं अरे बापरे एवढा मोठा ह्याच्यासारखा आहे हत्ती, काय एवढा जाड आहे, पण तुम्ही पाय बघताय त्याचा एकच फक्त. असं लक्षात घ्या. आलं का लक्षात. हळूहळू जसं तुम्हाला ब्रॉड दृष्टी यायला लागेल, वाचन जसं जसं वाढेल पुढे, छोटे छोटे ग्रंथ ज्याच्यामध्ये सायंटिफिक विधी दिलेले आहेत त्याचा आपण सायंटिफिकली विचार करू शकतो, तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या मार्गावर चालता येणं शक्य आहे. नाही असं नाही. आणि चालत गेल्यानंतर त्यांनी तिथे उदाहरणं पण ठेवलेली आहेत की 3 महिन्यामध्ये तुम्हाला हे प्राप्त होईल, या 6 महिन्यामध्ये तुम्हाला हे मिळेल, 12 महिन्यामध्ये तुम्हाला असं होईल. क्लिअर लिहून ठेवलेलं आहे. बरं. म्हणजे अं, योगाचे म्हणजे योगाचे फक्त एवढेच प्रकार आहेत असंही नाही. योगाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे आता आपल्याला माहिती असलेला अष्टांग योग आहे किंवा ह्यातली जी काय उदाहरणं आहेत ती म्हणजे योग असं आपण म्हणतो आहे आत्ता. बरोबर. तर
ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, हे तरी आपल्याला म्हणजे माहिती असतं. त्यातला ज्ञानयोग म्हणजे काय हो, हे सगळं काय करायचंच नाही, फक्त चिंतन. नुसत्या चिंतनाद्वारे सुद्धा त्या पदाला पोहोचता येऊ शकतं. ओके. म्हणजे ते दुष्प्राप्य जरी असलं तरी सुद्धा अगम्य, अशक्य नाही. हा दुष्प्राप्य आहे पण ते अप्राप्य नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे प्रयत्न हा हे आहे, आणि जो मार्ग निवडायचा आहे त्याचा आधी वाचन केलं पाहिजे. त्यामुळे हे सगळं जेव्हा तुमचं MA पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला एखादा कुठला तरी मार्ग त्यातला आवडेल नक्कीच. बरोबर. कारण फक्त ह्या उपनिषदामधून कुठे पोहोचायचं आहे, काय करायचं आहे हे कळतंय आपल्याला, त्याची दुष्प्राप्यता समजते, हेही खरं आहे. परंतु आपला मेंदू नक्की विकसित झालेला आहे याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि चालायचं. हळूहळू नक्की गवसेल. आता हे तीन गोष्टी आपल्याला त्यांनी दिल्या, की वैराग्य, उत्साह आणि गुरुसेवा. हे 3 गोष्टी दिल्या. त्यांनी दिली, म्हणजे जो सगळे व्याप्त करून आहे, तीनो धाम, चारो धाम असे. म्हणजे थोडक्यात पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग, तीनो लोक सगळीकडे व्याप्त अशा स्वरूपातलं आहे. आणि इथे हंस हा शब्द पण दिला. आता हे जे श्लोक होते हे त्यावेळी बनवताना ह्या गोष्टी प्रॅक्टिस मध्ये होत्या. लोक प्रत्येक श्वासाचा प्राणायामासारखा वापर करत होते, प्रत्येक श्वासाचा भक्ती योगासाठी वापर करत होते. म्हणजे हंस हंस हा आपल्याला सांगितलेला अजपा जप आहे. म्हणजे आपण श्वास घेताना असा आतमध्ये आणि बाहेर सोडताना असा आवाज. हंस या शब्दानं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे की आपण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा हे लोक तिथे आता ह्या सगळ्याचा ह्या श्लोकामध्ये बांधून टाकलंय हे सगळं इथे. आलं लक्षात. मग हे म्हणजे हे वाचन करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं सुद्धा कठीण आहे, परंतु यांनी मात्र लिहून ठेवलंय तिथे नक्की. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला इतर सगळ्या ग्रंथामध्ये हळूहळू बघायला मिळतात. जसजसे खाली ग्रंथ चालू होतात लोकांनी लिहिलेत, अजपा जपवर तुम्हाला कित्येक ग्रंथ मिळतात, कित्येक ठिकाणी अनेक, म्हणजे त्याचं कसं करायचं ग्रंथ, म्हणजे तो अजपाजप कसा करायचा, त्याची संकल्प काय असतो, कसा पद्धतीत विधी करायचा, आणि माणसानं कसं राहायचं, कसं वागायचं, सगळं तुम्हाला पुढे मिळणार. वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या ठिकाणी त्या हा उपाय सांगितलाय. पण हे जे हंस या स्वरूपातलं जे मूळ ते इथे मिळतं उपनिषदामध्ये. पुढे जाऊन आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. ओके. परम गुह्यतमम विद्धी ह्यात तत्तंद्रो निराश्रय सोमरूपकला सूक्ष्म विष्णोस्तत् परमम पदम. परम गुह्यतमम. आता हे जे पद आहे किंवा तेजोबिंदू हे आहे, ध्यान करणे योग्य तेजोबिंदू अत्यंत गोपनीय है. गोपनीय म्हणजे काय, अर्थ काय गोपनीय? गूढ आहे असं म्हणायचं का? गोपनीय, गोपनीय अहवाल म्हणजे काय? तर कुणालाही माहिती नाही व्हायला पाहिजे, हा स्वतःपुरतच मर्यादित हा अहवाल. बरोबर. हा म्हणून सगळीकडे त्याला शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत बघा. इथे तेजोबिंदू हा शब्द वापरलेला आहे, अजून कुठे गेला प्रणव हा शब्द वापरलेला आहे. बरोबर आहे. डोंट डिस्क्लोज. आपण मात्र आपल्या देवखोलीत म्हणा इकडे तिकडे लावून ठेवलेलं असतं 24 तास. तुझं तू काम कर, कामाला लावलेलं असतं आपण तेजोबिंदूला. बरोबर आहे ना? देवखोलीत आपण लावतोच ना सगळीकडे, ते रिपीटर असतं ते मशीन, त्याच्यामध्ये ओम काय चालूच असतं कंटिन्युअस, कुठला तरी मंत्र असतो चालू असतो, आणि त्याला सांगितलेलं असतं की तू 24 तास हे काम करायचं माझ्यासाठी.
असं हे साध्य होणार आहे का? नाही. दुष्प्राप्यम आहे आणि स्वतः मेहनत करायला पाहिजे हे पण ते इथे सांगतायत. नाही, ते त्याच्या गोपनीयरित्या करायचे. हा त्याच्यामुळं आपण लक्षात काय ठेवायचं की हे परम गोपनीय आहे. आपण त्याचं सामान्यीकरण करायचं नाही. नाही. आपण जर योगाला आलोय तर आपण ही गोष्ट समजली पाहिजे. हे आपण परम गोपनीय म्हणून सांगितलंय, आपण ते सामान्य करायचं नाही. ओके, पुढे विद्धी परम गुह्यतमं विद्धी ह्याच तत् तंद्रो निराश्रयः. अं, हम्म, अं, हम्म. याच्यामध्ये तंद्रा नावाची गोष्ट नाही, चैतन्य आहे ते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तंद्रा हे कशाचा गुण आहे? तर तमो गुणाचा आहे. हे तमाची तंद्रा ही हे आहे, पर्यायवाचीच म्हणा, किंवा जडत्व नावाचा जो प्रकार आहे तो तो ह्याच्यामध्ये नाही, कारण हे चैतन्य आहे, त्याच्या बरोबर विरुद्ध आहे. आलं लक्षात? त्यामुळे तंद्रा ह्याच्यामध्ये नाही, या तत्वामध्ये. म्हणजे कशामध्ये? तर तेजोबिंदूमध्ये तंद्रा नाही. निराश्रय हा, त्याचं कुठे अधिष्ठान नाही आहे. म्हणजे आश्रय, आता तुम्ही कुठल्या तरी घराच्या आश्रयाने राहता, कुठल्या तरी खुर्चीवर आश्रयाने बसलेला आहात, कुठल्या तरी झूम मिटिंगच्या आश्रयाने दुसऱ्याचं सांगितलेलं ऐकताय. बरोबर आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट करण्यासाठी काहीतरी कारण हे लागतं. बरोबर. हाच पुढे तुम्हाला कार्यकारण सिद्धांत येणार आहे. कारणाशिवाय कार्य नसतं. म्हणजे कसं? तर तीळ तेल हे तीळ असल्याशिवाय शक्य नाही. मग तिळात तेल आधीपासूनच अंतर्भूत असतं, म्हणून ते पिळल्यानंतर तेल येतं. बरोबर आहे. हा दुसरा त्याच्या बरोबरचा सिद्धांत. म्हणजे